हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. माझं नाव आहे भूषण आणि तुमचं सगळं स्वागत करतो मी माझ्या चॅनलवरती. याचं नाव आहे भूषण रिॲक्ट्स. तर आपण आज बोलणार आहोत दशावतार या मूवीबद्दल. मी कालच जाऊन हा मूवी बघितला आणि आय मस्ट से की मराठी मूवीज यार बघून कळतं यार की डायरेक्टर्स रायटर्स व्हिज्युअलाइज करतायत की सीन कसा सीन असला पाहिजे, की सुंदर वाटलं पाहिजे सीन. म्हणजे सैराटच्या आधी पण आपल्याकडे मूवी बनवत होते, पण व्हिज्युअलायझेशन जो होता ना तो सैराटमध्ये मला दिसला होता की यार फ्रेम टू फ्रेम व्हिज्युअलाइज कसे करतात. तो नागराज मजुरीने आणला होता. छोट्या छोट्या गोष्टीवर VFX टाकून तो कसं ब्युटिफाय करता येते ना, ते सैराटने दाखवलं होतं. आणि त्याच्यानंतर मला आता दशावतार या मूवीमध्ये बघायला भेटतं. या मूवीची स्टोरी सुंदर आहे, म्हणजे खरंच फॅमिली फ्रेंडली मूवी आहे. तुम्हाला टाईम भेटला तर बघा. मी एकट्याने बघितला यार, मूवी खरंच सुंदर आहे. म्हणजे यार मूवीमध्ये तुम्हाला बोरिंग नाही वाटत. मूवी स्लो आहे पण बोरिंग अजिबात नाही आहे. क्लायमॅक्सच्या आधी जर तुमच्या चेहऱ्यावरती हसू असणार आणि तुम्ही मालवणी असाल तर तुम्ही गॅरंटीड राहता, कारण मालवणी लँग्वेजचा खूप वापर केला गेला त्याच्यामध्ये. आणि शिवाय अजिबात नाही आहे. नॉर्मल मालवणी आहे, थोडी मराठी पण आहे, पण सुंदररित्या प्रेझेंट केला मूवी आहे. तर स्टोरी आहे बाबुली मेस्त्री या अभिनेत्याची किंवा नाटक करण्याची किंवा दशावतारी माणसाची. म्हणजे कोकणामधला एक दशावतारी आहे जो दशावतार या नाटकामध्ये कुठलं ना कुठलं पात्र करत असतो. त्या आयुष्यात दशावतारात काम करण्यातच गेलं आहे. कधी हनुमान असो, कधी युधिष्ठिर असतो, कधी कृष्ण असो, कधी कोणीही असो, तो प्रत्येक दशावतार नाटकात काम करतो. पण आता बाबुली झाला आहे म्हातारा आणि बाबूला दिसत नाही. त्यामुळे डॉक्टर त्याला म्हणतो की जर त्या डोळ्यावरती उच्चेड प्रकाश, जे लाईटचा प्रकाश जो असतो तो पडला तर बाबूलचे डोळे खराब होऊ शकतात. त्यामुळे त्याचा मुलगा त्या वचन घेतो की ज्या दिवशी नोकरी लागेल त्या दुसऱ्या दिवशी बाबुली दशावतारामध्ये काम करायला सोडून देणार. त्याच्यानंतरचा जो प्रयोग असतो तो शेवटचा प्रयोग असणार हे बाबुली मान्य करतो. आणि जेव्हा त्याच्या मुलाला बाबुलीच्या मुलाला नोकरी लागते तेव्हा बाबुली गावात प्रसार करतो की बाबा दशावतार जे नाटक पुढे होणार ते बाबुलीचं शेवटचं नाटक असणार आहे. याच्या पुढे बाबुली दशावतारात काम करणार नाही. आणि बाबुली बाय द वे हा गावकऱ्यांचा खूप आवडता माणूस आहे. त्याला गावाकडे हाफ मॅड म्हणतात. पण बाबुली हा दशावतारामध्ये येताना बाबुलीसाठीच माझं दशावतार नाटक बघतात हेही आपल्याला दिसून येतं. तर आता जेव्हा तो म्हणतो दशावतार नाटक शेवटचं असणार आहे, त्याच्यानंतर होतात सुरू काही गोष्टी, ज्या गोष्टी बाबुलीचं आयुष्य बदलून टाकतात. हा त्या गोष्टी काय आहेत ते आपल्या मूवी बघताना कळतात. काही ठिकाणी तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की आता या सीननंतर हे होणार आहे आणि होणारच ते, कारण या सिम्पल सीन नाही. हे झाल्यानंतर पुढची गोष्टी म्हणजे पुढचं कार्य होणार, तर ते प्रेडिक्टेबल आहे. पण कुठेही प्रेडिक्ट झाल्यानंतर असं वाटत नाही की मूवी डल होतो म्हणून. कुठल्याही पद्धतीने मूवी डल होत नाही. हा दिलीप प्रभावळकर हे आता ही रिव्हेंज स्टोरी असल्यामुळे दिलीप प्रभावळकरांना काही गोष्टींमध्ये ऍक्शन सिक्वेन्सेस होतात, ते करणार लिमिटेशन्स होते. बिंग 81 वर्षाचे आहे ते, तरी त्यांनी जे काम केलंय सुंदर आहे. म्हणजे आजकालची तरुण पिढी पण त्याचं काम करू शकणार नाही त्या प्रकारे त्यांनी काम केलंय. ॲक्शन सिक्वेन्स लिमिटेड आहे ते समजून येतं आपल्याला, पण तरीही त्याने जे डिलिव्हरी केली आहे, जे काम केलं आहे सुंदर पद्धतीने केलं आहे. पिक्चरच्या क्लायमॅक्सच्या आधी तुमच्या चेहऱ्यावर एक हसू असतंच आणि क्लायमॅक्सच्या नंतर ते एक टेन्शन असतं. काय होणार, कसं होणार, काय चालू आहे, काय घडतंय. गावकरी गावामध्ये असला मूळ पुरुष, गावामध्ये असला तो राखणदार कोण असतो. पिक्चर कुठेही बोर होत नाही. सगळ्या पात्रांनी सुंदर काम केलंय. दिलीप प्रभावळकर सर एकदम सुंदर आहे. सिद्धार्थ मेनन सुंदर ॲक्टिंग केली आहे. प्रियदर्शनी इंदुरकर सपोर्टिव्ह रोल आहे पण चांगला काम आहे. सुनील तावडे आहे. भरत जाधवनी पण एक सुंदर काम केलंय. खूप वेगळ्या पद्धतीचं काम आहे, खूप सुंदर काम आहे. महेश मांदेकर यांचं खूप असे शॉर्ट किंवा एक्सटेंडेड किमोटे कॅरेक्टर आहे. आणि पिक्चर संपल्यानंतर मी तरुण पोरांनाच टाळ्या वाजवणं बघितलंय. पिक्चर संपल्यानंतर मी निघालो, तरुण मुलं उठून टाळ्या वाजवत होती. मग त्यांना पिक्चर एवढा आवडला आणि पिक्चर खरंच खूप सुंदर होता. तर माझी खरंच कडकडून विनंती आहे ऑडियन्सला की जर तुम्ही असे मराठी मूवी तुम्हाला दिसत असतात तर नक्की जाऊन बघा. कारण जर मराठी मूवी आपण बघणार तरच मराठी जे निर्माते आहेत, दिग्दर्शक अशी काही गोष्टी आणतील मराठी मूवीसाठी, मराठी ऑडियन्ससाठी जे खरंच सुंदर असतील. तेव्हाच आपण कन्नड, तमिळ, तेलुगू सारख्या राज्यांच्या मूवी बरोबर कॉम्पीट करू शकतो. आणि मग बॉलिवूड आपल्यासमोर कायच नव्हते. आणि हा मूवी ते सिद्ध करतो. तो टाइम भेटला नक्की जाऊन दशावतार मूवी बघा. माझ्याकडनं या मूवीला 4 स्टार तर नक्कीच आहे, 5 पैकी. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती. असेच मूवीचे रिव्ह्यूज मी आणत जाईल तुमच्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.